आपल्याला बघायला मिळते। खूप चांगलं सहकार्य आम्हाला प्रेक्षकांचं लाभलं, सर्व गावकऱ्यांचं लाभलं, तसेच सर्व खेळाडूंनी देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं। असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आणि पुढच्या वर्षी यापेक्षा ही स्पर्धा तुम्हाला एक आगली वेगळी स्पर्धा बघायला मिळेल। आताच डीपीएलच्या माध्यमातून ही घोषणा झालेली आहे। चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहतोय। पहिल्या षटकासाठी गोलंदाज अशोक, घनश्याम आणि सुरेंद्र ही सलामीची जोडी खेळपट्टीवर। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। यस पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा। मॅच ऑन। पहिला चेंडू आव्या बॅटने खेळून काढलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणार दमदार फटका, 4 धावांकरिता चौकार। घनश्यामच्या बॅट मधून दमदार शॉट चौकाराने खातं खोलतोय। ऑफ द मार्क झालेल्या बॅटर या चौकाराच्या मदतीने संपूर्ण दिवस खऱ्या अर्थाने दोन्ही संघांनी गाजवला। आता खरा कस असेल दोन्ही संघांचा। डीपीएल 2025 चा विजेता कोण, अजिंक्य पदाला कोण गवस निघालणार। पुढचा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्ले अँड मिस, फंटास्टिक बॉल, चेंडू जातो डॉट। अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर, राईट आर्म ओव्हर द विकेट। अशोक डिंडा या नावाने परिचित आहेत। खरे तर भारताचा हा खूप महान गोलंदाज होता। चेंडूला अर्ध्या बॅटने खेळून काढला, अजून एक दमदार शॉट, 4 धावा चौकार। चांगली फटकेबाजी घनश्यामच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत। धावसंख्या वाढते, धावफलकार 8 धावा बिनगडी बाद। पहिलं पॉवर प्लेचं षटक बघूया उलटफेर बघायला मिळेल का या सामन्यामध्ये, कारण अश्विनी एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्या संघाने एकही सामना गमावलेला नाही। भागवत पाटील यांच्याकडून 2 विकेट साठी 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल। सुवर्ण संधी अशोक साठी। अशोक टिंडा पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर। ओ फ्लिकचा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक दक्ष आहे। बघा किती चांगला थ्रो आला, धावबादची संधी आहे तिथे। फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट। 1 धाव पूर्ण केली होती, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय। सुरेंद्रचा खेळ संपुष्टात आलेला आहे। धावा आहेत, धावफलक 9 या धावसंख्येवर पहिला गडी गमावलेला आहे टीम श्री कला एंटरप्राइजेस। भागवत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल अशोकला। 2 विकेट घेतले तर दत्ता भगत आपण जर 2 षटकार लगावले तर टायनल यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार। एक मारला तरी
डायनल भगत यांच्याकडून सुवर्ण संधी आहे दत्तासाठी. एक मारला तर 1000, 2 मारले तर 2000, 3 मारले तर 3000. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार दत्ताला दिला जाईल. पुढचा चेंडू अशोक याचा. हो, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. इन कटर बॉल होता, झपकन आतमध्ये येणारा, पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे. धावफलक 9, 1 गडी बाद. अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर दत्ता भगत. कट करण्याचा प्रयत्न, अंधाधुंद बॅट चालवली होती. अंधेरे में तीर चलाने की कोशिश, डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. 1 गडी बाद, 9. 2 चौकार जरूर लागले, पण त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकले ते अशोक याने. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिलं PP 1 षटक आहे संपुष्टात आलेलं आहे. PP नंबर 2 पॉवर प्ले नंबर 2चं षटक आता घेऊन येईल गोलंदाज प्रफुल्ल. प्रफुल्ल यांचं शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आर्य येतोय दुसऱ्या षटकासाठी, दुसरं पॉवर प्लेचं षटक. खूप सारा एन्जॉय या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण डुंगे गावाला एकत्रित आणण्याचं खूप चांगलं कार्य, चांगला उपक्रम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेच्या वतीने आपण पाहतोय. डुंगे प्रीमियर लीग 2025 हे नवीन पर्व, 4थं पर्व आपण पाहतोय. आर्य अगेन्स्ट स्पिन फटका, क्षेत्ररक्षक दक्ष वॉल आहे. सर्वेश चेंडूला उचलणार, फेकणार. तिथे काय घडले पाहावं लागेल. फक्त 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही जास्त नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 10, 10 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस 9. डायनल यांच्याकडून षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आहे दत्ता भगत साठी. हो, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. बदल आली ते फुटवर्क बघायला मिळत नाही. फटका खेळण्यासाठी जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू जातो डॉट. धावा कायम आहे धावफलकात 10, 1 गडी बाद. लगातार 3 डॉट बॉल खेळलेले आहे दत्ता भगत. पुढचा चेंडू. ओ, फोर्सिंग शॉट, क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कॅच ड्रॉप, नजराटी दुर्घटना घटी आणि चेंडू गेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 4 धावा चौकार. बघा नशिबाची साथ दत्ता भगतला मिळालेली आहे. चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 14 धावा, 1 गडी बाद. आर्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो डॉट. चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा बॅक करताना गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला. आर्य. धावा कायम आहे धावफलकावर 14. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा दत्ता भगत. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता, पण चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. नशिबाची साथ किती आहे बघा दत्तासाठी. निश्चितच बॅटने या धावा आलेल्या आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 18, 18. प्रचंड वेगाने चेंडू टाकला होता आर्याने आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर अतिशय जलद गतीने. 4 धावा चौकार. धावा आहेत धावफलकावर 18. पुढचा चेंडू आर्य याचा. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे काय घडलं पाहावं लागेल. एजन गॉन. दत्ता भगतचा खेळ संपुष्टात. खेळ खल्लास.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 18. या षटकामध्ये आर्यने धावा खर्च केल्या 9, एक गडी बाद केला. तर पहिल्या षटकामध्ये अशोकने देखील 9 धावा खर्च केले होते, एक गडी बाद केला होता. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि इथून आता वार आणि पलटवार करावे लागतील. न्यू बॅटर प्रशांत, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना. दरम्यान डोंगेगावचे पोलीस पाटील राकेश मोतीराम पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स हा स्पॉन्सर झालेला आहे. त्यांचं विशेष आभार मी व्यक्त करतोय. डोंगे प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सर्वेश. आजच्या दिवसामध्ये ज्याने कमाल आणि धमाल कामगिरी केलेली आहे तो सर्वेश पाटील. ब्लॅक डायमंड या नावाने तो परिचित आहे. नमस्कार बोला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव फलकावर धाव ऍड केली जाईल. सिंगलने धाव संख्या आता 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. सर्वेश पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर घनश्याम. ओ चेंडूला आडवे बॅटने खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. प्रणय पाटील यस चांगले क्षेत्ररक्षण झालं. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावांची त्याने बचत केली. 2 धावा सेव्ह केल्या. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 21 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. पुन्हा एकदा सर्वेश पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. हो मिस टाइम फटका आहे. प्रचंड वेग होता. डिफेन्स करण्यासाठी भाग पाडलं होतं बॅटरला. एक धाव पूर्ण करतोय बॅटर घनश्याम. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 22. अंतिम फेरीचा महामुकाबला आपण पाहतात. या 2 संघांमध्ये विजेता कोण DPL 2025 याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. डाव्या इष्टीवरचा फुलटॉस चेंडू होता. समाचार घेता आले नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 23. नो बॉल आहे. यस पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. ओ फ्रीट बॉल होता. जीवनदान फलंदाजाला प्रशांतला जीवनदान. फ्रीट मुले जीवनदान मिळालेला आहे. धावसंख्या वाढते धावफलकावर 24. पुढचा चेंडू चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. डबल माइंडेड झाला होता बॅटर. वन फॉर द ओव्हरचा देखील पंचांनी इशारा केलेला आहे. ओ खूप सुंदर चेंडू होता. इन कटर बॉल. झटकन आतमध्ये चेंडूने वळण घेतला होता. पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. धावा स्थिर धावफलकावर 24. चांगले कट होताना चेंडू आपण पाहतोय. पुढचा चेंडू अंधाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातो निर्धाव. सातत्याने ऑफ स्टंपवर मारा करताना सर्वेशला आपण पाहतोय. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर
फक्त आणि फक्त 24. या षटकामध्ये सर्वेश पाटीलने काय गोलंदाजी केली, कंट्रोल बॉलिंग, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल त्याने गोलंदाजी केली. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी खूप इफेक्टिव्ह धावा असतील. पण त्या धावा येणे अत्यंत गरजेचं आहे. आपण जर श्रीकला एंटरप्राइजेस संघाचा विचार केला तर एक से बढ़कर एक खेळाडू या 2 संघांमध्ये आपण बघितले. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना, ग्रँड फिनाले मॅच आपण पाहतात. सुपर संडे DPL 2025 चा हा महाधमाका, महामुकाबला आपण पाहतात. क्रिकेटचा थरार आपल्याला बघायला मिळतोय. ह्या ग्राउंडवर एक दिवशी स्पर्धा. ओम हर्ष आहे गोलंदाज. वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडूची समाप्ती, पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. प्रशांत सारख्या फलंदाजीला खेळपट्टीवर अक्षरशः थांबवलंय, धावांपासून वंचित ठेवलेलं आहे. खूप चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज हर्ष आपल्या संघाला आज हर्ष मिळून देईल का, आनंद उत्सव साजरा होणार का, अश्विनी एंटरप्राइजेस संघ विजेता बनणार का की श्री कला एंटरप्राइजेस संघ विजेता होईल. लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं, जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगले क्षेत्ररक्षण झालं. तिथे धावबाची संधी निर्माण झालेली आहे. पण बघूया तिथे काय घडलं. फलंदाज होते धावबाद, घनश्याम बाद होतोय. घनश्याम बाद झालेला आहे. धावा धावपलकावर फक्त आणि फक्त 25. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल स्वप्नील. 25 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या. 3 गडी बाद झालेले आहेत आणि 25 धावा धावपलकावर. स्वप्नीलला आता दमखम दाखवावा लागेल. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4थ्या षटकामधील हर्ष तयार होते बॉलिंग मार्कवर. ओ फोर्सिंग शॉट, लीडिंग एज, सेफ लँड झाला. निर्जन स्थली जाऊन चेंडू आदळला. वेल होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 26. सर्वांनी हसत राहा, खेळत राहा, चांगलं जीवन जगा. DPL च्या माध्यमातून मी एवढाच संदेश देईन. आणि संपूर्ण डुंगेगाव एकत्रित कसे येईल, गावामध्ये एकता कशी प्रस्थापित होईल याकडे सर्व गावकऱ्यांनी लक्ष द्या. ओ पिस्टोस लॉफ्ट केल्या चेंडूला, जबरदस्त झेल. एक क्षण असं वाटलं चेंडू हातामध्ये विसावलेला आहे. चेंडू हातामधून निसटला, सीमारेषेच्या बाहेर गेला, आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रशांतला जीवनदान. संधी होती गडी बाद करण्याची, ती दवडली. मौका भी दिया, छक्का भी दिया. 6 रन. यस, चेक केलं जाईल. आता टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. नाही ते सांगतात चेक करा. तिथे प्रेक्षक आहेत, अंपायर बघा काय झालं एक्झॅक्टली. यस, षटकार आहे. षटकार आहे. प्रशांतचं किती नशीब बलवत्तर आहेत बघा या सामन्यामध्ये. ओ चेंडू सोडून दिलेला आहे, डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते धावपलकावर. डबल 3. 33 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. किमान जर 50 धावा जोडल्या तर एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळालेल्या 2 संघांमध्ये. हर्ष पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. हर्ष राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो चांगला फटका, बॉटम हँडचा चांगला फटका बघायला मिळतो, पण क्षेत्ररक्षक दक्ष होता. स्क्वेअर लेग सीमारेषेवर चांगला थ्रो आला, फक्त एकच धाव मिळेल प्रशांतला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 34 धावा. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा हर्ष तयार होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर स्वप्नील. स्वप्नील अगदी हार्दिक पांड्याचा अंदाज आहे. भारताचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होता, काऊ कॉर्नरला क्विक थ्रो केला, एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही जास्त नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 35 या आकड्यावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकाला सुरुवात होईल. बघूया अंतिम षटक आता कोण घेऊन येते ते, कारण 35 धावा जोडल्यात, 3 गडी बाद झालेल्यात. या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या? हर्षने 11 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. आता अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज. सर्वेश पाटील. आज खूप चमकलेला आहे खेळाडू हा. जबरदस्त भन्नाट कामगिरी, मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही पार्ट मध्ये कमालीची कामगिरी. अंतिम षटकाला आता सुरुवात होईल. सामना करेल बॅटर स्वप्नील. हो चेंडू डाव्या इष्टीवरचा होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा आम्ही धावफलकावर जोडणार आहोत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 37 या आकड्यावर. खूप चांगली स्पर्धा आपण बघितली. सर्वेश, आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर साहिल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. उर्फ छोट्या, यस निक नेम आहे. चला सर्वेश पाटील पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. प्रशांत मात्र आपल्या संघासाठी खूप मौलिक धावा जोडतोय, उपयुक्त इनिंग सादर करतोय. स्वप्नीलला हवा तसा सूर सापडलेला नाही. मागच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती या स्वप्नीलने. हा चांगला बॅटल, हा चांगला कॉन्टेस्ट या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळतोय. सर्वेश वर्सेस प्रशांत. चांगला फटका, हो हो हो, फेक दिया इस गेंद को तारामंडल में 6 रन. काय फटका खेळलेला प्रशांत. शॉट ऑफ द डे, आजच्या दिवसामधील सर्वात लांब पल्ल्याचा षटकार प्रशांतच्या बॅट मधून. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्डवर 43-43 ऑन बोर्ड. जबरदस्त फटकेबाजी, प्रशांत ऑन फायर. 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. तो सांगून देतोय की मी थांबणार नाही, माझा नॅचरल खेळ, स्वाभाविक खेळ मी सादर करणार. जबरदस्त तुफानी फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. खूप मोलाच्या धाबा जोडतोय आपल्या टीमसाठी सर्वेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप सुंदर चेंडू, वाईट यॉर्कर, पूर्णपणे बीट केलेल्या बॅटरला. धावा कायम आहे धावपलकावर 43. सर्वेश देखील त्याच कॅलिबरचा, त्या ताकदीचा खेळाडू आहे. षटकार खाल्ल्यानंतर चेंडू मात्र एक खूप सुंदर चेंडू टाकला होता, सुरेख चेंडू, वाखाणण्या जोका चेंडू टाकला होता. पूर्णपणे प्रशांतला बीट केलेला आहे. चेंडू सोडून दिला जातोय प्रशांतच्या मार्फत. पंच वाईटची खून करताना डाऊन द लेग स्टंपचा चेंडू होता. 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 44, डबल 4, 4वर 4, 44 धावा. अंतिम षटक. आता चांगल्या धावा बघायला मिळतात धावपलकावर. मी सांगितलं होतं की 50+ जर धावा जोडल्या तर एक फायटिंग मॅच या 2 संघांमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांना. पुढचा चेंडू, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. जबरदस्त भन्नाट वेग होता या चेंडूवर. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलेला आहे चेंडूने. प्रशांतची एकाग्रता भंग केली गेली. सर्वेश खूप चांगली गोलंदाजी करतोय. षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप, लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू. पंच वाईटची खून करताना 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या तर पुढे जाताना 45.
चेंडू मात्र क्रॅकिंग शॉट अलॉंग दी कॉर्पेट, क्षेत्ररक्षकाला बीट करून गेला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, दोन्ही पायांच्या मधून दोन्ही हातांच्या मधून चेंडू फरार. 4 धावा चौकार. सार्थकची बॅट भेटलेली आहे. कोणी टेन्शन घेऊ नका. धन्यवाद ज्यांनी कोणी दिलेले आहे सार्थकला. धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 49. प्रशांतची प्रशंसा करावी लागेल. काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतो. 50 धावा. टाळ्यांचा आवाज आपण खेळाडू कक्षामध्ये ऐकत आहात. 50 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अर्धशतक धावफलकावर बघायला मिळते. पुढचा चेंडू सर्वेश याचा. राईट आर्म राऊंड द विकेट. पुलचा फटका. फुल अँड पॉवरफुल पॉवर जनरेट केली होती प्रशांतच्या बॅट मधून. हा धमाका, जबरदस्त तडाखा षटकार, लांब पल्ल्याचा षटकार, पत्रा बजाव शॉट षटकार. ही प्रशांतची खासियत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, जसा चेंडू बॅटवर आला तसा ठसा उमटला होता. 6 धावा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 56 ऑन बोर्ड. 56 धावा. काय फलंदाजी करतोय, जबरदस्त. ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचा महत्वाचा प्ले रोल अदा करताना आपल्या संघासाठी जबरदस्त फटकेबाजी. प्रशांत नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना. विशेष म्हणजे सर्वेशचा चांगला खरपूस समाचार घेतला. ज्या सर्वेशने आजच्या दिवसामध्ये खूप भन्नाट गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेला आहे प्रशांत. प्रशांत मात्र जबरदस्त फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. ओ पुन्हा एकदा. ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रन. 62 धावा धावफलकावर आणि 63 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल चॅम्पियन बनण्यासाठी. DPL 2025 चा विजेता बनण्यासाठी अश्विनी इंटरप्राइजेस या संघाला. तत्पूर्वी जेव्हा दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल 27 धावा खर्च केल्या या षटकामध्ये सर्वेश पाटील याने. सेकंड सत्राला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया सुमधुर आवाज विशाल पाटील यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयमनजी पाटील सर. आणि एकंदरीत पहिलं सत्र इव्हेंटफुल राहिलं कारण लास्ट ओव्हरमध्ये आज दिवसभरामध्ये प्रथमताच ब्लॅक डायमंडचं अगेन्स्ट आक्रमण झालं. सन्माननीय गणेशजी पाटील
गणेशजी पाटील साहेबांचे शुभागमन झालेलं आहे. आपले हे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्रेसष्ट धावांचं लक्ष या महाअंतिम सामन्यामध्ये ते सेट केलं. टीम श्रीकला एंटरप्राइजेस टीमने अगेन्स्ट टीम अश्विनी एंटरप्राइजेस लाजवाब बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली आणि एकंदरीत कौतुक मी करण प्रशांत यांचं ज्याप्रमाणे ते लास्ट ओव्हरमध्ये खेळलं. सर्वेश पाटील चा अगेन्स्ट लाजवाब बॅटिंग आपण त्यांची पाहिली आणि त्यातल्या त्यात आणखीन जर सांगायचं झालं तर कुठे ना कुठे या फायनल मॅच मध्ये असे एक टोटल उभं केलं की ज्याचा वरती ही मॅच जिंकता येऊ शकते. कारण एक चांगलं टोटल एक मॅच विनिंग टोटल इथे उभं केलं टीम श्रीकला एंटरप्राइजेसने. 63 चा चेज आहे. सलामी से जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओपनर्स जितेंद्र आणि शशिकांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे सलामीसाठी. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर सुरेंद्र दरम्यान तयार होतात. पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्टेड फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड होतं आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कंप्लीट होईल. धावफलक 1 वरती. भूपेंद्र पाटील दादांना मी विनंती करतो या पण मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. डीपीएलचं पर्व आपण पाहत आहोत. पर्व हे 4थं आहे. हा बॉल दरम्यान ते सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. डीपीएल सीझन 4 प्रत्येकी वर्षी एक नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळाला आणि याही वर्षी वाटतं की एक नवीन चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये बॉलर सुरेंद्र बॉलिंग करतात आणि एकंदरीत पाकले गेलं तर एक चांगलं टार्गेटही उभं केलं. नेक्स्ट बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. येतो डॉट बॉल ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आली असे भूपेंद्रजी पाटील दादांचे आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत मी करतोय आणि प्रत्येकी त्या व्यक्तिमत्वाचं मी आवर्जून आभार व्यक्त करेन ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलं. त्याचप्रमाणे आमचे चारही संघ मालक कारण तुमचाही भरपूर चांगला पाठिंबा प्रतिसाद आम्हाला स्पर्धेसाठी लाभला. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. बॅटिंग क्रमामध्ये सर्वेश पाटीलचं येणं अजूनही बाकी आहे बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट राखली ना की लक्ष देखील फार मोठं. कारण त्यातल्या त्यात इथे मी म्हणेन की आता सर्वेश पाटीलची चांगली बॅटिंग होणं ही महत्वाची गोष्ट राखली टीम अश्विनी एंटरप्राइजेससाठी. अदरवाईज इथे टोटल चेस करणं फार अवघड वाटतं. लोगो फुल टॉस होता. बॅटचा टोलाच लागला. आता एक्स्ट्रा कव्हर्सेस फिल्डर आले. बॉल फुल करतात. मिडल सिंगल धाव फलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात. जाऊन पोहोचला 2 धावा धाव फलकावरती. लक्ष 3 धावा धाव फलकावरती माफी असू द्या. लक्ष जर आपण पाहिलं तर फार मोठं उभं केलं कारण 63 चा चेस फायनल मॅच मध्ये इतकं सोपं नाहीये या लक्ष्याचं पाठलाग करणं. फुल टॉस बॉल हवेमध्ये आहे आणि पकली सफलता इथे मिळेल. पकला धक्का इथे लागला. बॅटर दरम्यान इथे बाद झालेत. रमाकांत म्हात्रे दादांना मी विनंती करेन आपणही यायचं मंचावरती. बॉडी बिल्डर रमा म्हात्रे दादांना मी विनंती करतो या आपण मंचावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेटची सुविधा दादांनी उपलब्ध करून दिली. दादांनाही मी विनंती करतो या आपण मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत. मी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंग करण्याकरिता. अशोक येतात बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती.
क्रमांक 3 वरती अशोक आलेत. नेक्स्ट बॉल अपील आणि अपील करता करता खाली पडलेत. रनआउटची शक्यता ही आहे. रनआउट संदर्भामध्ये आणखी एक धक्का इथे लागला. मैदानामध्ये सर्वेश पाटील आता दाखल होतात आणि मी म्हणेन की या मॅच मध्ये जे करायचं ते सर्वेशला करायचं, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर लक्ष फार मोठं आहे आणि याआधी मी सांगितलं की सर्वेशची बॅट चालणं ही गोष्ट आता महत्वाची झालेली आहे. कारण आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये सर्वेशच्याच अगेन्स्ट एका ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या. तर प्रशांतने बनवला, कारण 4 ओव्हर पर्यंत खेळ बॅलन्स होता, पण लास्ट ओव्हरमध्ये 27 आला. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 4 धावा धक्के आतापर्यंत लागले 2 आणि खेळ बाकी येतात 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये रन्स करायचे आहेत 59. 59 करायचे 59 धावांची अजूनही आवश्यकता इथे आहे. बट त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर दबाव आता आणखीन वाढतोय बॅटिंग टीम वरती. दुसरं षटक बॉलर त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये तयार होतात. चला फिल्डिंग टीम आपणही वेळ कमी घ्या. स्वप्नील पाटील दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. एक बंधू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे, एक बंधू बॉलिंग साठी तयार होतोय आणि असं वाटतं की आता ही बॅटल पाहायला एक मजा तर येणार आहे. कारण सध्या सगळीला परिस्थिती देखील अशी आहे की बॅट तर चालवावी लागेल, जोही बॅटर मैदानात आतमध्ये येईल. टार्गेट जर आपण पाहिलं तर तितकं मोठं आहे. आता 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 59 करायचं आहेत. थाईज वरती आदळला आणि दरम्यान सफलता इथे मिळाली. हिट विकेट, बॅटर हिट विकेट झालं आणि त्या अनुषंगाने हा 3रा धक्का इथे लागला. न्यू बॅटर आता मैदानाचा आतमध्ये क्रमांक 5 वरती दाखल होतात. हर्ष येतात. आणखीन एक धक्का इथे लागला. बट मी म्हणेन आता अश्विनी एंटरप्राइजेस जे काही आहे ते या जोडीवरती निर्भर आहे. कारण म्हणजे मी उल्लेख जो मी केला याआधी की प्रत्येकी पर्वामध्ये आपण एक नवीन चॅम्पियन पाहिला आणि याही पर्वामध्ये एक नवीन चॅम्पियनच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट ती टीम कोणती असेल, टीम अश्विनी एंटरप्राइजेस असेल की टीम श्रीकला एंटरप्राइजेस असेल, हा प्रश्न इथे नक्कीच आहे. आणि त्यातला जो अंतर आहे ना, तो अंतर ही जोडी इथे तय करू शकते. कारण धावफलक 4 वरती आहे. 4 धावा, धक्के 3 लागलेत. 4 धावा धावफलकावरती धक्के 3 लागलेत. फायनल मॅच, महाअंतिम सामना DPL 2025 सीझन 4 ची ही फायनल मॅच आपण पाहत आहोत. पहिलं सत्र गाजवलं बॅटिंग मध्ये. 63 धावांचं टार्गेट उभं केलं. निष्ठाने बॉल मध्ये आहे. स्वप्नील वळतोय, पोहोचलाय, बट कॅच पकडता आली नाहीये. आणि इथे स्वप्नील नाखुश, कारण स्वतःच्याच बॉलवरती विकेट इथे मिळू शकली असती, बट तसं काही झालं नाहीये. संधी इथे गमावली आणि इन बिटवीन सिंगल इथे कंप्लीट झाली. आता भाऊचा समोर भाऊ पाहायला मिळेल, कारण आता स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश पाटील आणि बॉलर स्वप्नील पाटील आहे. पहिल्या सत्रामध्ये सर्वेश पाटीलचा अगेन्स्ट प्रशांत तुटून पडले. बट आता या सामन्यामध्ये जर जिंकायचं आहे, पुढे जायचं आहे, तर मी म्हणेन सर्वेशची बॅट चालणं ही गोष्ट महत्वाची राहिली. ऑन साईडला गेला जो तो फिल्डर येत आहेत, हलकीशी मिसपिळी तर झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 17 घडीला इन बिटवीन रन्स इथे कंप्लीट झाला. या 2 धावा धावांच्या मधून स्कोर करता पुढे जातो. स्कोर करता जाऊन पोहोचला 7 धावा धावफलकावरती. बघा त्यातल्या त्यात हे तर रागलं की ज्या अंतिम ओव्हरमध्ये ज्या 27 धावा प्रशांतने बनवला ना, त्या इम्पॅक्टफुल होता आणि असं वाटतं की या मॅचचा रिझल्ट डिसाइड करणाऱ्या त्या धावा होता. फुल लेंथ सन्मान देण्यासाठी भाग पाडलं इथे सर्वेशला. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव कंप्लीटही इथे केली जाईल. पण स्वप्नीलचं कौतुक करेन की समोर त्याचाच बंधू आहे, बरं त्याचा अगेन्स्ट आतापर्यंत सटीक लाईन आणि लेंथ वरती ते बॉल त्याने टाकलेत.
जय श्रीराम इंटरप्राइजेस टीमचा पुरस्कृत निलेशची भगत साहेबांचे आगमन झालं. आपले सर हार्दिक स्वागत. उडवला ऑन साइडला फ्लिक केला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एकंदरीत फ्लिक्स केलं होतं. एका क्षणाला सर्वेशही बॉलला पाहतच होता की डिस्टन्स किती आहे, कारण बॉल हवेमध्ये राखला भरपूर काळ. बट अखेरता त्या रिझनला क्लिअर केलं. नेक्स्ट बॉल षटकार इथे आला. पहिला षटकार या सेकंड इनिंग मधला. फुल टॉस होता, स्वीप केला आणि इथे ओमकार पाटीलच्या माध्यमातूनच दिवसभरामधली ही पहिली मिस्टेक आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सिंगल मिळेल. धावफलक्या एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 16 धाबा धावफलकावरती. 63चा रन चेज आहे आणि हा रन चेज इथे कंप्लीट होणं फार महत्वाचं, कारण रन चेज जर कंप्लीट झाला तर DPLचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न इथे पूर्ण होऊ शकतं. 16 धाबा धावफलकावरती खेळ बाकी येतात 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये रन्स करायचे आहेत. सत्तेचाळीस धाव्यांची आवश्यकता आहे. येत्या 3 षटकांमध्ये बॉलर त्यामध्ये तयार होतात. या थर्ड ओव्हरमध्ये प्रशांत तयार होतात. ज्या प्रशांतने पहिल्या सत्रामध्ये का लाजवाब बॅटिंग केली होती. 3 षटकार 2 चौकार प्रशांतच्या बॅटमधून आले होते. तेच प्रशांत आता इथे बॉलिंग करण्याकरिता आलेले आहेत. आणि समोर पहा, समोर सर्वेश पहिलाच बॉल सोडून दिला आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर इथे सध्याच्या घडीला दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त रनचा मते धावफलक 17 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जे कार्य खऱ्या अर्थाने प्रशांतने सर्वेच्या अगेन्स्ट पहिल्या सत्रामध्ये केलं होतं. बॉल हवेमध्ये मॅचची गोल्डन विकेट मिळू शकते. पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. आता कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न इथे निर्माण होतोय, कारण ही कॅच पकडायला हवी होती. कालच्या दिवसामध्ये माझ्यापर्यंत माहिती आली की वापीला 26 चेंडूमध्ये 92 धावा बनवल्या होत्या सर्वेशने आणि त्यामध्ये 14 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि चौकारही आला होता. आणि फॉलिंग स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय. बट हा प्रश्न मला आता निर्माण होतोय की सर्वेश एक पॉवरफुल बॅटर आहे. सरळ बॅटने ही चांगले फटके तो खेळू शकतो आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर वाऱ्याचा प्रवाह देखील उजव्या हाताचा फलंदाजासाठी अनुकूल आहे. कधी कधी शॉट सिलेक्शन हे मॅटर करतं की तुमची अबिलिटी आणि स्ट्रेंथ, तुमची पॉवर काय आहे त्याला ओळख नाही महत्वाचं राहतं. पण इथे थोड्या चुका होतात मी म्हणेन. अपील पंच सहमत नाहीयेत आणि बॉलर तर फुल कॉन्फिडंट दिसत होते. अंपायर सोबत चर्चाही झाला. बट जर आपण इथे पाहिलं तर नॉट आउटचा इशारा अंपायर्सने दिला. सर्वेची कॅचही याआधी ड्रॉप झाली आणि ती कॅचही मी म्हणेन टोचणारी होती, कारण सर्वेचं खेळणं इथं महत्वाचं राहिलं. फुली खेळला, बॉल मध्ये आहे आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जी कॅच सोडली ना त्यात नंतर हा मोठा फटका. षटकार. गीतेशने ती कॅच सोडली. एकंदरीत जर आपण विचार केला तर बॉलिंगसाठी गीतेशही दावेदार या टीम मध्ये आहेत. बट बॉलिंग राहू द्या बाजूला, बट सध्याच्या घडीला ही जी कॅच त्यांनी सोडली ना ती किती मागात पडेल त्यांच्या टीमला. लाऊट शॉट. आता ही अंपायर सहमत नाहीयेत. बॅटचा संपर्क होता असं अंपायर सांगतात. सिंगल रन दरम्यान कंप्लीट होईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता पुढे जातो. स्कोर करता जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती. महाअंतिम सामना DPL 2025 मधला. पर्वत चौथा आहे आणि पर्वत चौथा इथे गाजवेल कोण, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी नेईल कोण, हा प्रश्न इथे आहे आणि लढत आतापर्यंत चांगली सुरू आहे.
ऑन साईडला खेळायचं होतं, खेचून मारायचं होतं, तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये मिड विकेटला स्वप्नील येतोय, दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि 2 धावा मिळतील. क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळेल दोन्ही बॅटर्स मध्ये. आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 3 ओव्हरचा गरज धावफलक जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावरती. 63 धावांचा चेस, 28 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये आता करायचं 35 धावा. 12-35 समीकरण द्रवण इथे बाकी आहे. बारा 35 समीकरण. जोपर्यंत सर्वेश मैदानाच्या आतमध्ये आहे ना, ती कॅच अटवेल, ती कॅच टोचेल मी म्हणेन. कारण सर्वेश पाटील तो बॅटर आहे जो या परिस्थितीमध्ये देखील मॅच जिंकून देऊ शकतो आपल्या टीमला. चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 35 धावा. फायनल मॅच आहेत. बॉलर आता स्वप्नील पाटील वरती विश्वास दाखवला गेला सेकंड स्पेल मध्ये आणि समोर स्ट्रायकिंग एंड वरती त्यांचेच बंधू सर्वेश पाटील आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 12-35 समीकरण. या ओव्हर मध्ये कमीत कमी 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा इथे हव्या आहेत अश्विनी एंटरप्राइजेस टीमला. तेव्हा जाऊन ही लढत अंतिम षटकापर्यंत लढता येईल. पण इथे जर रन्स कमी आला तर त्यानंतर कार्य अवघड. फुल लेंथ आणि इथे काय घडलं, बॅटरला चारो खाण्याची जरूर केलं, पण त्यासोबत विकेट किपर करणेही मिस्टेक घडली आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. 22 4 धावा. आता बॉलर तरी काय करेल, बॉलरने तर चांगलाच बॉल टाकला होता, बट जी साथ मिळायला हवी होती ती विकेट किपरची साथ नाही मिळाली. नेक्स्ट बॉल. पुलचा फटका ऑन साइडला. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. फिल्डिंग चांगली मिळेल, सिंगल मिळेल म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत येते 10 आणि 10 मध्ये रन्स करायच्यात. 30 धावा, 10 चेंडू, 30 धावांचं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. जे मी सांगितलं की या ओव्हर मध्ये कुठे ना कुठे 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा इथे हव्या आहेत. तेव्हा अजून कुठेतरी ही लढत अंतिम षटकापर्यंत लढता येईल. 10 मध्ये 30 फुल लेंथ आहे. चांगला बॉल टाकला, कोलगटाचा बॉल होता, एलिव्हेशन नाही मिळालं, सिंगलच मिळेल. 9 चेंडू शिल्लक. आता करायचं 29 धावा. दबाव वाढतोय, मोठे फटके इथे हवे आहे टीम अश्विनी एंटरप्राइजेसला. संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला. ग्रुप स्टेज मध्ये 3 मॅचेस जिंकून टेबल टॉप करून इथपर्यंत ते पोहोचलेत. पण दुसऱ्या बाजूने ज्या टीमने पहिला सामना गमावला होता तो संघ इथे फायनल पर्यंत पोहोचला आणि मॅच मध्ये पुढेही आहे. आता हे पूल करायचं होतं, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये, सिंगलच मिळेल म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 8 मध्ये आता करायचं 28 धावा. 8-28 समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. दबाव वाढतोय आता इथे मी म्हणेन बॅटिंग टीम वरती. 8-28 समीकरण. नेक्स्ट बॉल. पूल खेळला बट चेंडू फक्त उंच गेला. फिल्डर येतात, पोहोचलेत आणि हे पहा मिस्टेक घडली. बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार येतो म्हणजे सामना अजून जिवंत आहे. 7 मध्ये आता करायचं 22 धावा. कॅच पकडायला हवी होती, कारण कॅच जर पकडली असती तर 6 धावाही वाचल्या असतं, विकेटही मिळाली असती. बट एकंदरीत जर आपण इथे पाहिलं तर आता विकेटही नाही, 6 धावाही आल्या. 7 मध्ये 22 करायचा होता. आता सिंगल तर झाली. दुसरीसाठी सर्वेश परतला. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 मिळतील म्हणजे अंतिम षटकामध्ये चॅम्पियन बनण्याकरिता टीम अश्विनी एंटरप्राइजेस टीमला करायचं आहे. 6 मध्ये 20.
डॅनियल भगत, तुम्ही मॅनेजमेंट कमिटी सदस्य आहात, तिथे चर्चा आता नका करू, या मैदानाचा बाहेर आणि अंतिम षटकाला सुरुवात करा. सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये करायचं 20 धावा. अंतिम षटक 6 मध्ये 20. आदित्य पहिलाच बॉल हवेमध्ये, विकेट किपर पोहोचलेत आणि ही विकेट नाही, ही फायनल मॅच पकडली असं मी म्हणेन, कारण सर्वेश पाटील सी गोल्डन विकेट या चरणावरती मिळवली. फार मोठा धक्का. पाच मध्ये 20 करायचं. आता न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये गौरव येतात. नाही, गौरवने जर 20 धावा इथे बनवला ना तर नेक्स्ट सीझन येईपर्यंत व्हॉट्सअपला स्टेटस पडतील, पण बनवेल का? 5 मध्ये 20, 5 मध्ये 20 करायचं. शॉर्ट पिच टाकला, पूल करण्याचा प्रयत्न, 1 फॉर दी ओव्हर चा इशारा येतो. ओव्हर मधला एक बाउन्सर इथे झाला, बट समीकरण आता जास्त टफ बिकॉज 4 चेंडू शिल्लक. 4 मध्ये करायचं 20 धावा. DPL 2025 आपण पाहिला 4 टीमचा समावेश होता. एकूण 7 मॅचेस आपण पाहणार होतो आणि 7वी मॅच फायनल मॅच इथे सुरू आहे आणि या लढतीमध्ये काय लाजवाब खेळ ते दाखवला श्रीकला इंटरप्राइजेस टीम. 4 मध्ये 20. बॉल हवेमध्ये चेंडू फक्त उंच गेलाय. ओमकार पोहोचलाय बट कॅच पकडता आली नाहीये. कॅच पकडता आली नाहीये आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्सही इथे कंप्लीट झाल्या या चेंडूवरती. या 3 धावा म्हणजे आता चेंडू शिल्लक 3 आणि 3 मध्ये करायचं 17 धावा. 3-17चं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. 3-17चं समीकरण आणि अजूनही मी म्हणेन की बघा कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर अजूनही यस पॉसिबल आहे, चेज होऊ शकतात. पण ऑनेस्टली जर आपण पाहिलं तर मी म्हणेन आता अवघड, कारण सर्वेश पाटील वरती भरपूर काही निर्भर होतं. बट सर्वेश पहिल्याच बॉल वरती जिथे बाद झाला त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढील जी जिम्मेदारी होती ती घेण्यासाठी जे बॅटर आहेत त्यांनी तितका चांगला खेळ दाखवला नाहीये. पण हा फुल टॉस बॉल थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. म्हणजे अजूनही सामना जिवंत, लाजवाब फटका, षटकार. आता 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये करायचा 11 धावा. चेजिंग कंपल्सरी आहे. सो दॅट्स वाय इथे 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके हवेच आहेत. काही चर्चा स्वप्नीलने इथे बॉलर सोबत केल्यात, कारण इथे 2 चेंडू ते डिसाइड करणार आहेत की डोंगे प्रीमियर लीग 2025 सीझन 4 चा चॅम्पियन इथे कोण बनेल. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात लॉंग ऑनला, कॅच पकडली जाईल आणि कॅच नाही तर फायनल मॅच पकडली. कारण या विकेट नंतर आता समीकरण जे बाकी आहे 1 चेंडू शिल्लक आणि करायचं 11 धावा.
ज्युनियर बाला नवीन 40+ खेळाडू आणि तसेच अजिंक्य पाटील आपण मंचावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या विकेटने इथे असं वाटतंय की सुनिश्चित केलं की सीझन 4 चा चॅम्पियन बनण्याच्या दिशेने श्रीकला एंटरप्राइजेस हा संघ इथे वाटचाल करतोय. एक चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता. मी सर्वांचं विशेष आभार व्यक्त करेन, कारण या स्पर्धेसाठी सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जे आमचे 4 संघ मालक होते त्यांचे विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. जय श्रीराम एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते निलेश जी भगत साहेब, तसेच अश्विनी एंटरप्राइजेस टीमचे पुरस्कर्ते आदिजी पाटील साहेब, तसेच सानवी मंडप डेकोरेशन टीमचे पुरस्कर्ते रंगेशजी पाटील साहेब, तसेच श्रीकला एंटरप्राइजेस जी टीम सध्या सगळ्या चॅम्पियन बनण्याच्या वाटेवरती आहे. घनश्यामजी पाटील साहेब, जयजी भोईर साहेब यांचे मी आवर्जून विशेष आभार व्यक्त करेन. आवर्जून विशेष आभार व्यक्त करतो त्या सर्व स्पॉन्सर्सचा ज्यांनी आम्हाला बहुमूल्य योगदान DPL 2025 सीझन 4 साठी दिलं. शेवटचा बॉल, 1 बॉल 11. आणि अशा प्रकारे हा सामना इथे समाप्त. ढुंगे प्रीमियर लीग 2025 सीझन 4 ची चॅम्पियन टीम श्रीकला एंटरप्राइजेस